मालवण मसुरी येथील साहित्य सहवास संस्थेच्या 25व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कोकणच्या शोध पत्रकारितेचा वारसा जगभरात पोहोचवणारी पत्रकारितेतील क्रांतिकारक व्यक्तिमत्व स्वर्गीय श्रीकांत देसाई यांच्या स्मरणार्थ सिंधुदुर्ग लाईव्हचे ब्युरो चीफ सागर चव्हाण यांना आदर्श शोध पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला। गेली 24 वर्ष सातत्याने विविध क्षेत्रातील गुणवंत व्यक्तींचा सन्मान करणाऱ्या मालवण तालुक्यातील मसुरी येथील साहित्य सहवास या संस्थेचा 25वा वर्धापन दिन साजरा झाला। या वर्धापन दिनानिमित्त संस्थेने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार बहाल करून गौरव केला। मसुरी ग्राम सचिवालय येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ शिल्पा यतीन खोत, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय कोदे, जिल्हा परिषदेच्या पहिल्या महिला अध्यक्ष सौ सरोज परब, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, मसुरे सरपंच सौ पेडणेकर, ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई, सिंधुदुर्ग लाईव्हचे ब्युरो चीफ सागर चव्हाण, छायाचित्रकार राजेश पारधी, अजय मुणगेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते। संस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ पत्रकार आणि शोध पत्रकारितेचे क्रांतिकारक व्यक्तिमत्व तथा जी24 तास वृत्तवाहिनीचे वृत्त निवेदक ऋषी देसाई यांचे पिताश्री स्वर्गीय श्रीकांत देसाई यांच्या स्मरणार्थ मानाचा आणि जबाबदारीचा आदर्श शोध पत्रकारिता पुरस्कार सिंधुदुर्ग लाईव्हचे ब्युरो चीफ सागर चव्हाण यांना साहित्य सहवास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय कोदे आणि जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। नवशक्तीचे वृत्त संपादक स्वर्गीय चंद्रकांत बोगटे यांच्या स्मरणार्थ आदर्श पत्रकार पुरस्कार रत्नागिरी टाइम्सचे युवा पत्रकार भूषण मेहतर यांना, उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार अजय मुणगेकर यांना, तर उल्लेखनीय कामगिरीसाठी मसुरी देववाडी शाळेच्या शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला। यशस्वी उद्योजिका सौ शिल्पा यतीन खोत, जिल्हा परिषदेच्या पहिल्या महिला अध्यक्ष सौ सरोज परब, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई, सिंधुदुर्ग लाईव्हचे मालवण प्रतिनिधी कृष्णा ढोलम, साहित्य सहवास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय कोदे आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला। साहित्य सहवास संस्थापक अध्यक्ष विजय कोदे यांनी पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रातील स्वतःचा प्रवास कसा खडतर राहिला हे सांगत सिंधुदुर्ग लाईव्हने अवघ्या काही वर्षात प्रत्येकाच्या मनामनात नाव कोरलं आहे असं सांगितलं। जवळजवळ आज माझ्या 20 ते 22 पुस्तकं माझी प्रकाशित आहेत। कादंबऱ्या बऱ्याच आहेत। मी स्वतःवर एक बंधन घालून घेतलेलं आहे आणि त्या पद्धतीने माझ्यावर घातलेलं आहे। माझ्या घरी कादंबरी लिहिताना कधीही कागद चुकवून बाजूला टाकतात हे मला माहिती नाही। त्याची जागा नाही, बास्केटच ठेवलेलं आहे। त्यामुळे एका कागदावर दुसऱ्याने ते खायचं म्हणजे सिंधुदुर्ग लाईव्ह आणि सिंधुदुर्ग लाईव्ह सागर चव्हाण किंवा सागर चव्हाणसाठी माझ्याकडे खूप आग्रह होता। गेल्या काही वर्षामध्ये गेल्या 2 वर्षात तर सिंधुदुर्ग लाईव्ह या जिल्ह्याच्या घराघरात आत्मीय त्यांनी मानवामध्ये पोहोचलेला आहे। अशा प्रकारे एक आहे की या जिल्ह्यात या जिल्ह्यातल्या लोकांना वेळेवरती चालूवरती बांधावरती वेगवेगळ्यापासून मार्ग निर्माण करण्यासाठी एकत्र आलेले आहे। साहित्य सहवास संस्थेचे कार्य वाखाणण्याजोगे आहे। या संस्थेमुळे समाजाला दिशा देणारं काम होत आहे असं स्पष्ट मत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांनी व्यक्त केलं। सन्माननीय महाराष्ट्राचे भूषण आहे वामनराव काळे यांच्या उपस्थितीमध्ये या साहित्य सहवासाची सुरुवात झाली आणि साहित्य सहवास ही संकल्पनाच मुळात अशा पद्धतीची आहे की आपल्याला माहिती असेल की पत्रकार आणि साहित्य यांचं अपूट अशा पद्धतीचं नातं
असतं आणि हे अतूट नातं हे समाजाला दिशा देणारं नातं आणि समाजाला दिशा देणारी प्रत्येक हे दोन्ही माध्यम जे आहे ही समाजाला दिशा देणारी माध्यम आहे. आपल्याला अनादी काळापासून हिंदुस्थानची संस्कृती जर आपण बघितली तर आपल्याला अनादी काळापासून लक्षात येईल की नारद मुनी चालतं बोलतं वृत्तपत्रकार काळामध्ये कार्यरत होतं, साहित्य कार्यरत होतं. हे खऱ्या अर्थानं त्याला जी उत्तर जे आहे ते आपलं काम चालू करणं आणि तशाच पद्धतीचं काम हे गेली अनेक वर्षे आमचे मित्र विजय गोटे या ठिकाणी करत आहेत. मग अनेक विभागातून असेल, अनेक स्तरातून असेल, ठिकाणी होत असतात, परंतु आपलं काम त्यांनी कधी थांबवलेलं नाही. मला आठवतं की गणपती साहेबांसारखा हिंदुस्थानमधला एक अत्यंत अभ्यासू नेता ज्याने त्यांच्या भाषणाच्या उल्लेखामध्ये सुद्धा लोकसभेमध्ये विजय गोटेंचं नाव घेतलं गेलं. म्हणजे याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी एक विचारधारा कशा पद्धतीची असावी, एक समाजाला दिशा देणारं एक मार्गदर्शन असेल किंवा विचार असेल हे साहित्य सभाच्या माध्यमातून आपण केलं गेलं पाहिजे. याच्याशी ते शिकत राहिले, शिकून राहिले आणि आजही ते आपलं कार्य या ठिकाणी करत आहेत. आणि हे करत असताना एक मार्गदर्शन झालं, परंतु प्रत्येक क्षेत्रामधल्या माणसाला आपल्या जे काही आपण प्रयत्न करतो, जे आपल्याला साथ देत आहे त्यांच्या माध्यमातून समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या व्यक्तीची आठवण ठेवणं हेही त्याच्याबरोबर तेवढंच महत्वाचं आहे. आणि ते आपण या ठिकाणी ते मोठ्या पराकाष्ठेनं म्हणे या ठिकाणी करत आहे. बेधडक देधडक बातम्या देणारा व्यासपीठ म्हणजे सिंधुदुर्ग लाईव्ह होय, असं गौरवोद्गार ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई यांनी काढले. काही वर्षापूर्वी साहित्य सहभागी याच व्यासपीठावरून आदरणीय पत्रकारितेचा पुरस्कार मला या ठिकाणी दिला होता. मला त्यावेळी अत्यंत झालेला होता. मी गेल्या 30 वर्षात राज्यस्तरावर, जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर अनेक पुरस्कार पत्रकारितेत मिळवले आणि साहित्य सहभागाने जो मला पत्रकारितेचा पुरस्कार दिला होता त्या पुरस्कारामध्ये या गावचा सूत्र म्हणून मला पुरस्कार मिळाल्याने मी भाग्यवान म्हणून मला आनंद झाला. सागर चव्हाण यांना आठवतं आहे की नाही माहीत नाही, परंतु 10-12 वर्षापूर्वी रत्नागिरीच्या सावंतवाडी कार्यालयामध्ये रिपोर्टर म्हणून काम करणारे सागर चव्हाण आज सिंधुदुर्ग यांचे झालेले आहे. रत्नागिरीच्या पत्रकारितेची झलक या ठिकाणी काही काळापूर्वी येते असं मला वाटतं. अतिशय रिपोर्टर म्हणून काम करणारे सागर चव्हाण हे आता सिंधुदुर्ग लाईव्हचे विरोधी यांचा जो प्रवास आहे तो खडतर असा आहे. बेधडक आणि बेधडक बातम्या देण्याचा सागर चव्हाणचा हात या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये धरण्यात कोणी धरलेला नाही असं मला वाटतं. पहिली ब्रेकिंग, पहिली बातमी, सोशल मीडियावर पहिला आवाज सिंधुदुर्ग लाईव्ह असं त्यांचं मी निश्चितपणे हे करण्याचा अभिमान आहे. बेधडकपणे एक बातमी आपल्याला दुसरे आहेत आमचे माझा भाऊ श्रीकांत देसाई यांच्या नावाने याच्या स्मरणार्थ सिंधुदुर्ग लाईव्हचे कार्यश्री चव्हाण हे या पुरस्कार दिला जातो. तर श्रीकांत देसाई हे फक्त पत्रकार होते असं नव्हे तर त्यांनी एकांकिका लिहिल्या, खूप लेखन केलं, अनेक नाटकं लिहिली आणि त्यांची नाटकं, एकांकिका किंवा निरूपणाचं साधने प्रमाणाचं वृत्त असेल ज्या वृत्ताने BBC लंडनने त्याची दखल घेतली होती. त्यानंतर पद्मश्री खरेदी प्रकरण असेल ते खरेदी प्रकरण रद्द करण्यात आलं. अशा प्रकारची अनेक छोटे पत्रकारितेचं काम माझ्या भावाने केलं होतं. आज तशाच पद्धतीचं काम सागरजी चव्हाण हे करत असल्यामुळे मला त्याचं कौतुक करावं आहे. आपण दिलेला पुरस्कार हा एक प्रकारे सरकारने लागला असं मी म्हणेन.
ज्येष्ठ पत्रकार विजय कोदे हे स्पष्टवादी व्यक्तिमत्व आहे असं सांगत साहित्य सहवास संस्थेचा प्रवास हा उल्लेखनीय आहे असं जिल्हा परिषदेच्या पहिल्या महिला अध्यक्षा सौ सरोज परब यांनी सांगितले. पत्रकार समाजाचा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार. आणि या पत्रकारितेत कोण उडी घालतात तर ज्यांना समाजाची तळमळ असते, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची भाव असते, तेच त्या क्षेत्रात जातात. आणि म्हणून मला या पत्रकारांवर फार कौतुक आहे. आता या ठिकाणी पुरस्कार दिले पुरस्कार देताना आपल्या एका पत्रकाराला पुरस्कार देताना सगळ्यांना तो आनंद होतो ना, तो त्या पत्रकारितेत बोर्डपर्यंत जाऊन खरंच पत्रकारिता काय असते हे जाणून घेणाऱ्या त्या पत्रकाराला माहीत असेल तो आनंद होताना खूप समाधान. त्या दोन हाताने मनापासून जे काम केलेलं असतं त्यालाच काम म्हणतात. ते काम तुम्ही जेव्हा करतात तेव्हा तुम्ही यशस्वी होतात. आपल्या मनापासून बोलायला काम करत कधी अर्थ नाही करतो, कधी मनापासून. प्रत्येक काम तुम्ही मनापासून अंतर्मनाने केलं त्या कामात तुम्ही यशस्वी व्हा. या ठिकाणी सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. आता पत्रकार विजय कोदे त्यांनी नाम प्रभुत्व केलं की अध्यक्ष असताना त्यांचा सत्कार करता आला नाही म्हणजे हा केला. पण त्यांना अशा चांगल्या सवयी आहेत. पदावर असताना सगळे सत्कार करतात. मी पण त्यांच्या कामाचा जवळून अनुभव घेतलाय. खूप काही बऱ्याच चांगल्या गोष्टी त्यांच्यात आहेत. पण प्रदर्शन त्यांचं नसतं. मी सुद्धा अध्यक्ष पदावरून उतरल्यानंतर त्यांनी मला गावाचा सत्कार उतरल्यानंतर केला. मला खूप बरं वाटलं. पदावर सगळ्यांनी सत्कार आपण स्वीकारत असतो, पण पदावर उतरल्यानंतर त्या सगळ्या प्रसंगावर मात करून कठीण परिस्थितीतून त्यांनी उभा केलं. ते कोणाला घाबरत नाही. ते स्पष्ट होत आहे माझं काय करायचं असेल तर हे करा. ते घाबरून किंवा कोणाला तरी एखाद्याला मोठी व्यक्ती आहे म्हणून त्याचा महाभाव करायचा असेल, त्याच्यातलं चांगलं वाईट दोन्ही गोष्टींचा त्याच पद्धतीने त्याच्यासमोर उल्लेख करणाऱ्या वेगळे. ज्या नावाने मला पुरस्कार मिळाला त्या नावातच ऊर्जा आहे असं सांगत साहित्य सहवास संस्थेच्या नावातच साहित्याचा सहवास आहे असं सिंधुदुर्ग लाईव्हचे ब्युरो चीफ सागर चव्हाण यांनी स्पष्ट केलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या दिवशी सरांनी मला सांगितलं की असा प्रोसेस आहे, तर माझं पत्रकार असल्यामुळे महत्त्वाचं काम की नेमकी संस्था काय आहे आम्हाला त्याशिवाय आम्ही आमची पुढची सुरुवात करत नाही. त्यामुळे मी माहिती घेतली. तर पहिल्यांदा समजलं म्हणजे आमचे जे प्रतिनिधी आहेत हे आपले कृष्णाडोर त्यांना मी विचारलं. त्यानंतर सरांचा संदर्भ आला तिथे कृष्णा म्हणाला. त्यामुळे तिथेच त्याचे सरांचं नाव येते तिथे सगळं स्टॉप होतं आमच्या सरपंच सांगायचं. म्हणजे थोडक्यात सर मुलाची म्हणाले त्याची ती फॅक्टरी हा प्रकार जो आहे म्हणजे आमचे जसे प्रत्येक शब्दामध्ये महागुरू असतात तसे ते आमचे काही महागुरू होते या सगळ्या शब्दात. आणि त्यामुळे तिथे त्यांचं नाव आल्यानंतर विषय सांगतात. दुसरं मी कोणी माहिती घेतली तर सरांबद्दल मी माहिती घेतली तर योगायोगाने सगळी माहिती मिळाली. ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांनी पत्रकारिता केली, साहित्य आहे, सगळ्या गोष्टींमधलं आकडा बघितला तर 25 वर्ष. म्हणजे ठीक आहे काही संस्था आहेत आम्ही पत्रकारितेत हे सगळं बघत असतो, सगळं काही खूप सोपं आहे. पण 25 वर्षाचा कार्यक्रम करणं आणि त्यामुळे मला ते गावलं नाही. मी म्हटलं ठीक आहे ओके. आणि त्यानंतर ज्या व्यक्तीच्या नावे तुम्ही मला पुरस्कार देत आहे ती व्यक्ती कोण म्हणजे ठीक आहे ऋषी आमचे खूप चांगले मित्र आहेत, ऋषीसोबत आमची चांगली मित्र आहेत. पण मला तोपर्यंत माहिती नव्हतं की ऋषीचे जे वडील आहेत याचं एक पत्रकार होत्यानंतर मी जेव्हा माहिती घेतली त्यामुळे ज्यावेळी एखादा पुरस्कार आम्हाला भेटतो किंवा ज्या ठिकाणी आमचा सन्मान होतो त्यावेळी पत्रकार म्हणून आमची पण एक ती जबाबदारी असते की त्या पुरस्काराला त्या सन्मानाला आपण पात्र आहोत की नाही याची पण थोडीशी आपलं आत्मचिंतन करणं हे. तर पहिली सुरुवातच म्हणजे त्यांनी पत्रकारिता कुठून सुरुवात केली तर दैनिक सागरमधून योगायोगाने पहिलं माझं नाव बोलावं म्हटलं ओके ठीक आहे. दुसरी गोष्ट
बघितलं तर त्यांच्या काही बातम्या म्हणजे मगाशी जसं तुम्ही म्हणालात ते म्हणजे देवबाग अतिक्रमण म्हणा डायरेक्ट थेट दंड म्हणजे इकडे लोकलला काय विषय नाही डायरेक्ट दंड तर म्हटलं आपलं तेच आहे आपली ब्रेकिंग डायरेक्ट थेट म्हणजे तिथून कॉल येतात त्या लोकांना आम्ही जी एखाद्याची ब्रेकिंग केली जी बातमी केली ती थेट डायरेक्ट चायनामधनं दुबईमधनं इथल्या लोकांना फोन येतात म्हणजे आम्ही त्यांना सांगण्याबरोबर त्यांना फोन येतात याची उदाहरण आहे मग तो हे पण आपल्याबरोबर जमत आहे तिसरं प्रकार बघितला तर त्या 2-3 बातम्या म्हणजे तो पद्मगडी विक्रीला गेला ती बातमी म्हणा किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विषय म्हणजे हे सगळे प्रकार जर बातमी बघितलं तर त्याचं आउटपुट म्हणजे तुम्ही जर म्हणत असाल रिसर्च बघायची म्हणाली की 2 वर्षामध्ये सिंधुदुर्ग आयोग का घटाघटात होतं त्याचं कारण आहे आम्ही बातमी म्हणून बातमी करतच नाही बातमीचा आउटपुट आता येत असेल तरच बातमी करतो म्हणजे अगोदरच आम्ही ठरवलं की बातमी करायची तर त्याचं आउटपुटच आहे नाही तर बातमी करायचीच नाही त्यामुळे मागच्या 2 वर्षात आम्ही ज्या बातमी केल्या त्याचा आउटपुटच दिला मग कोणाचा त्या बाबतीत अन्याय झालेला असेल कोणाचा काही एखादा प्रश्न असेल तर तो प्रश्न जोपर्यंत आम्ही निकाली लावत नाही तोपर्यंत आम्ही त्या गप्प बसत नाही म्हटलं ही तिसरी गोष्ट म्हटलं ही आपल्याशी मॅच आहे मग म्हटलं ओके ठीक आहे मग आता हा पुरस्कार तर आपण थोडी थोडी पाचवावं आणि जायला आणि काल योगायोगाने तुमचा मला फोन आला योगायोगाने 2 दिवसांपूर्वी आम्ही फॅमिली टूरवर गेलो तुम्ही मुंबईला गेलो बरोबर मनीष मार्केटमध्ये होतो आणि सरांचा फोन आला आणि उद्या थोडंसं अजून प्लॅन म्हटलं आता त्यामुळे थोडक्यात महत्त्वाचं काय की नामी कापे ते डायलॉग आहे तर म्हटलं ज्या नावाने आपल्याला पुरस्कार भेटतो त्या नावाच्या पुढे काय आपले टूर मला केले ते माझ्या फॅमिलीला सांगितलं आणि मी तसंच रात्री निघालो त्यामुळे आपल्याला आता उशीर झाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठीक आहे मी म्हणजे मला तर जास्त या संस्थेबद्दल बोलायचं आहे कारण या संस्थेने ही 25 वर्ष साजरी करतात त्याचं वर्धापन दिन आहे आणि आम्ही अनेक संस्था बघितल्या अनेक पुरस्कार घेतले जसं म्हणता येईल या कमी वयामध्ये अनेक संस्थांनी आम्हाला पुरस्कार दिले एखादा पुरस्कार देताना दुसऱ्या दिवशी ती संस्था बंद पण झालेली आम्ही बघितलेली आहे त्यामुळे जेव्हा एखादी संस्था असे पुरस्कार देते कारण पुरस्कार ही ऊर्जा आहे सगळी संस्था म्हणजे आजपर्यंत जे पुरस्कार आम्हाला भेटले त्यातून आम्ही ऊर्जा घेऊनच तिथून निघालेलो त्यामुळे जिथे तुम्ही या 45 वर्धापन दिन साजरा करतात तिथेच एक आमच्यासाठी एक मोठी ऊर्जा आहे आणि ते संस्थेने हा जो काही उपक्रम चालवला आहे तो कशा पद्धतीने कशी 25 वर्ष तुम्ही काढल्या मला माहिती नाही पण आज तुम्ही 25वा वर्धापन दिन साजरा करत असताना मला खरंच म्हणजे मला बोलून येते मला बरं वाटते की अशा संस्थेचा मी पुरस्कार घेतला तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते ठीक आहे त्यांनी बातमी दिली गेली पण त्या घराला एक फॅक्टरी म्हणजे पत्रकार कसे घडवायचे म्हणजे सरांनी भूषणचं नाव सांगितलं पण 12 वर्षापूर्वी रत्ना टाइम्समधून माझी पत्रकारिता सुरू झाली असंच होतो रत्ना टाइम्समधून सगळं शिकत गेलो तसं सर त्यामुळे रत्नागिरी टाइम्स आणि देसाई हे वेगळं समीकरण आहे एक वेगळं जे आहे ते ऊर्जा आहे ज्या घरातून असा जी फॅक्टरी म्हणजे अशी पत्रकार करतात म्हणजे आज ऋषीसारखा जो आमचा आज आयडॉल आहे म्हणजे ज्या दिवशी आम्ही चॅनल सुरू केलं 5 वर्षापूर्वी चॅनल जेव्हा आम्ही सुरू केलं त्यावेळी आम्हाला माहिती नव्हतं म्हणजे तुम्ही म्हणाला की वाटचाल कशी होती अगदी म्हणजे मी रत्ना टाइम्स काम केलं त्यानंतर मी लोकमतकडे जॉईन झालो लोकमतचं लॉन्चिंग आम्ही इथे केलं आणि त्यानंतर असं वाटतं आम्हाला की ठीक आहे काहीतरी वेगळं करायला पाहिजे म्हणून आम्ही कारण सर हे पण योगायोगच आहे मी तुम्हाला सांगतो कारण तुमच्या कार्यक्रमाला मी आलो होतो एका गावातच आलो होतो आणि प्रहारचे संपादक म्हात्रे ते आले होते आणि त्यांनी ते उल्लेख केला होता ह्याच गावामध्ये की भविष्यात वेब जर्नलिझम हे सगळं ताब्यात घेतली मीडिया सगळं म्हणजे आणि ते सत्य तेव्हा मी क्लिक झालं की नक्की यामध्ये काही टाकलं त्यांनी तेव्हा ते आपलं जॉब सुरू केला होता सुरुवातीला आणि तेव्हा त्यांनी ते सांगितलं ते मी त्यावेळी ह्याच गावात तिथे क्लिक केलं होतं आणि इथूनच मी ते घेऊन गेलो होतं आणि नंतर मग आम्ही म्हटलं चला सुरुवात केली पहिलं सिंधुदुर्ग आयुक्त या जिल्ह्यामध्ये वेब पोर्टल सुरू झालं म्हणजे आज ते सांगण्याचं एक अनेक योगायोग आहे म्हणजे आता जसं मॅडम म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पहिल्या जिल्हा परिषद अध्यक्षा आपण योगायोगच आहे म्हणजे
आणि त्यामुळे मी जे मला असं सांगतोय की ह्या संस्थेचं जे नाव आहे साहित्य संवाद ते थोडासा साहित्य शब्दामध्ये जरा गडबडले. तर मला नंतर लक्षात आलं की हा संवाद मला भेटायचा होता आणि म्हणून हा योगायोग होता. कारण साहित्य घडण्यासाठी किंवा म्हणजे असं म्हटलं जातं की साहित्य घडण्यासाठी मोठे पुस्तकं वाचायला लागतात, वाचन करावं लागतं. माझ्या बाबतीत हा जो संजीवाचा मी कोणतेही पुस्तक वाचलेलं नाही, पण संवाद मी त्या व्यक्तींचा आलो त्यामुळे तसं मी घडत गेलो. त्यामुळे साहित्य वाचायलाच पाहिजे असं काय नाही. साहित्य लिहिणाऱ्या अशा विचारवंतांच्या जेव्हा आपण सहवासात जातो तेव्हा मग आपण घडत असतो. त्यांच्याकडून एक ऊर्जा भेटते, त्यांच्याकडून एक ताकद भेटते आणि ती ताकद आज मला निश्चितच या ठिकाणी भेटलेली आहे. पण काहीतरी वेगळं करायचं त्यावेळेला ते पूर्ण टीम माझ्यासोबत काही म्हणा अशी बरीचशी 30 जणांची टीम आम्ही त्यावेळी एकाच वेळी हे वेबपूर्ण सुरू केली. तेव्हा माझ्यामध्ये नेटवर्क नव्हतं सिंधुदुर्ग जिल्ह्यात 5 वर्षापूर्वी. रेंजला व्यवस्थित रेंज नव्हती, नेटवर्क भेटत नव्हतं. अशा अवस्थेमध्ये जेव्हा मी एक लॅपटॉप घेऊन इथे जिल्ह्यात आलो आणि ते म्हटलं काही अशा अनेक लोकांना मी दाखवत होतो लॅपटॉपवर अशा पद्धतीने हे होऊ शकतं की एका मिनिटामध्ये हे ब्रेकिंग बातमी तुमच्यापर्यंत पोहोचू शकते. तर काही लोक मला हसत होते, खरंच हसत होते. काही लोक मला हसले की इथे चालेल कोण लागत नाही, हा कन्सेप्ट कसा काय चालणार. अवघ्या 6 महिन्यामध्ये मला रिझल्ट मिळाला आणि आज आउटपुट त्याचा तुम्ही बघताय. ते काय सांगायची काही गरज नाही. त्यामुळे फक्त जो काय म्हणताय तो सहवास मला भेटला. ज्या ठिकाणी मी गेलो त्या ठिकाणी मला तुमच्यासारखी म्हणा, परंतसारखी म्हणा माणसं मिळत गेली, त्यांचा सहवास मिळत गेला आणि त्या सहवासातूनच सिंधुदुर्ग घडलं. त्यामुळे मी खरंच त्या संस्थेला धन्यवाद देईन. मुळातच तुमच्या नावाचाच सहवास आहे. हा सहवास असाच संस्थेने वाढवावा. या संस्थेच्या या सहवासातून अशीच ऊर्जा घडतील, अशीच माणसं घडतील, त्यांना एक अशीच ऊर्जा भेटेल. त्यामुळे मी खरंच मी सिंधुदुर्गाबद्दल मी काही जास्त सांगणार नाही, पण नक्कीच हा तुमचा जो उपक्रम आहे, हा जो संवाद आहे साहित्य संवाद, हा असाच तुम्ही अखंडित ठेवा. एवढीच या ठिकाणी तुमच्यासोबत वेगवेगळ्या प्रार्थना करेल आणि धन्यवाद. तुम्हाला एक बोलवला मसुरेसारख्या गावामध्ये पुन्हा एकदा येण्याचा योग भेटला. नक्कीच यात मी जसं यापूर्वी आलो होतं जेव्हा मी सिंधुदुर्गात म्हणून गेलो, नक्कीच या ठिकाणी एक वेगळी ताकद घेऊन जाईल. एवढंच मी नक्की या ठिकाणी सांगेन. साहित्य संवाद संस्थेचे उपक्रम हे प्रेरणादायी आहे असं सांगत पत्रकारांमुळे सामाजिक कार्याची पोचपावती मिळते असं उद्योजिका सौ शिल्पा खोत यांनी स्पष्ट केलं. कारण खूप छान असे संस्थेचं काम आहे, वाखाणण्याजोगं आहे. कर्मचारी सरांनी कार्यसरांनी जे कल्चरली आणली मथुरे गावात, त्यातून त्याच्या पर्यावरणाने निसर्गरम्याने मथुरे गाव जे बसलेलं आहे, त्या मथुरे गावची मी नवीन का असेल पण मी या गावची कुणीतरी आता झालेली आहे, ती कायमची आहे. तर त्याचाही मला खूप अभिमान आहे. आणि सरांनी जे गेले 24 वर्ष हे काम करत आहेत, ही संस्था टिकवणं, कुठलीही संस्था टिकवणं खूप महाकठीण काम असतं माझ्या दृष्टीने. कारण त्याचं नियोजन म्हणा, वेगवेगळे म्हणा खूप कठीण असतं. ते ओढापासून सुरुवात, छोटी नदी, मोठी नदी, खाडी आणि आता हा समुद्र त्यांनी निर्माण केला आहे. तर त्याचे खूप कौतुक आहे. कारण खूप कमी वयात म्हणा त्यांच्या सौभाग्यवती त्यांना एकत्र सोडून त्या जगातून निघून गेल्या, पण कशाही गोष्टीला न करता तटस्थ राहून त्यांची मुलगी ऐश्वर्या खोते आणि माननीय विजय खोते सर जे तथा कादंबरीकार आहेत, कौतुक करावं तेवढं कमी होईल. कारण सरांनी म्हटलं मला की लिखाण घेतलं की एखादी कागद डिस्ट्रॉय करून मी तो टाकत नाही. मी एका लिहायला घेतलं ते एंड मोमेंट पर्यंत लिहत जातो. कोदेसर आणि पुष्कळ आपल्या जीवनात कादंबऱ्या लिहिल्या, नाट्यप्रयोग केले. नाट्यप्रयोगाचे अनुभव त्यांनी सांगितलं की तिथे मी थोडासा डिस्ट्रॉय झालो. रॅकिंग नावाचं मग त्यांच्या बोलण्यातून खूप काही शिकायला मिळालं. पण ते न करता
ते पुढे चालत राहिले आणि अशा छान संस्थेचं त्यांनी सगळ्यांनी मिळून जी निर्मिती केली आणि ही संस्था आता कार्यरूपाला आली आहे. खूप छान कार्य चाललंय आणि आता मी अध्यक्ष आहे म्हणजे अजून छान कार्य करेन मी त्यांच्या मदतीने. ते माझे गायडन्स देसाई सरांनाही माहीत असेल. आपले छायाचित्रकार पारधी, कृष्णा डोलक म्हणा, सागर चव्हाण, मेथर, इतर पत्रकार बंधूंनी आम्हाला इथपर्यंत आणलं यासाठी म्हणून कारण आम्ही जे काही कार्य करतो ते लगेच त्याची पोच पावती आम्हाला दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये म्हणा, सोशल मीडियावर म्हणा किंवा टीव्हीवर ती पोच पावती मिळते. जेणेकरून ते सर्वसामान्यांना त्या गोष्टी जातात, ते कार्य जातात आणि आम्हाला त्याची चांगलं फीडबॅक